नमस्कार, मी तन्वी हर्बल्स संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे. तन्वी हर्बल्स प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय प्रियदर्शिनी पुरस्कार मिळाला, जो तत्कालीन वाणिज्य मंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या हस्ते मी स्वीकार केला. त्याचबरोबर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार मिळाला, तो सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते मिळाला. आणि त्यावेळेला माझ्या दोघी छोट्या मुली माझ्याबरोबर आल्या होत्या आणि माझे पती तिथे हजर होते. आणि कुठल्याही तन्वीच्या कार्यक्रमाला कुठेही ते माझ्याबरोबर कधी यायचे नाहीत, कारण तन्वीला विरोध असायचा की तू काही झालं तरी हाऊसवाईफ म्हणून राहा, घरी बस, व्यवसाय करायची तुला काय गरज आहे, तुला जे खर्चाला पैसे लागतात ते मी पुरवतोय ना, मग माझ्या मुलींची काळजी घे. त्यावेळेला ध्यासाने आधीची असलेली आंध्रा बँकेची नोकरी सोडून मी हे आयुर्वेदाचं शिक्षण जे घेतलं त्याचा उपयोग लोकांना व्हावा या तळमळीने मी माझे तन्वी प्रॉडक्ट सुरू केले. आणि 98 साली मला हे 3 पुरस्कार मिळाले. त्यावेळेला मी स्टेजवरनं सांगितलं की माझ्या मुलींचा हा पुरस्कार आहे, कारण त्या छोट्या होत्या आणि मी स्वयंपाकघरात काम करते आहे, पोळ्या लाटते आहे, आणि त्यावेळेला फोन यायचा, तुमच्या परचेस डिपार्टमेंटला कनेक्ट करा, सेल्स डिपार्टमेंटला कनेक्ट करा, आणि सगळं मीच होते. कारण एक हाती कारभार पहिल्यापासून मी केला, माझी टीम तयार केली. माझे मामे सासरे विनायक नातू हा माझा आधारस्तंभ होता. माझ्या संपूर्ण तन्वीच्या टीमला त्यांनी इतकं छान सांभाळलं, ऑफिस सांभाळलं, मॅन्युफॅक्चरिंगची आपली टीम आम्ही तयार केली. आणि त्याचबरोबर आयुर्वेदाचे तज्ज्ञ डॉक्टर्स सुधीर रानडेंसारखे यांच्याबरोबर तन्वीचे जे पाठ तयार केले, त्याचा लोकांना इतका उत्तम गुण मिळायला लागला की त्यामुळे पार्किन्सन्सचा कंप थांबला, सोरायसिसच्या जखमा भरून आल्या. लोकांना आश्चर्य वाटलं की बेड रिडन व्यक्तीसुद्धा तन्वीच्या औषधांनी आता अगदी डोंगर चढून येऊ लागल्या. हे कसं शक्य झालं? कारण तन्वी सत्व या विषयावर मी संशोधन केलं. साध्या वनौषधी पावडरीच्या 100 किलोतनं 99-98 किलो गोळ्या तयार होतात, तर तन्वी सत्वाच्या 100 किलोतनं फक्त 5 ते 10 किलो इतक्या गोळ्या तयार होतात. त्यामुळे ते कॉन्सन्ट्रेटेड असतं. 100 किलोतनं फक्त 5 किलो गोळ्या, आणि त्यामुळे रक्तात जलद मिसळतं आणि इन्स्टंट गुण मिळतो. आणि ह्यासाठीच मला हे पुरस्कार मिळाले. उद्योगश्री हा पुरस्कार गंगाधर गाडगीळ साहित्यतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ यांच्या हस्ते मिळाला. हे सगळे पुरस्कार जे मिळाले हे मला नाही मिळाले, तर हे सगळे तुम्हाला मिळाले. तुम्ही माझे जे हितचिंतक, माझे पेशंट्स, त्यांनी जो दृढ विश्वास तन्वीवर दाखवला आणि त्यांनी असं म्हटलं की आजार असो कोणताही, तन्वी हर्बल्सचा उपचार सही. कुठलाही आजार झाला की आम्ही तन्वीच वापरणार, ते हर्बल आहे, नैसर्गिक आहे, आम्हाला रासायनिक औषधाची गरज नाही, ही श्रद्धा त्यांनी बाळगली. आणि त्याला जे यश मिळालं ते केवळ आणि केवळ तुमच्या श्रद्धेला आणि तुमच्या आशीर्वादाला आहे. माझे परिश्रम होते, माझा अभ्यास संशोधन होतं, पण तेवढीच तुमची श्रद्धा, तुमची जी अविरत श्रद्धा दाखवली ती तितकीच महत्त्वाची होती. आणि त्यामुळे हे पुरस्कार मिळाल्यानंतर 38 औषधं मी सुरुवातीला जी बनवली, मला सगळ्यांनी असं विचारलं की तुम्ही एवढी नवीन 38 औषधं बनवली आहेत, चुटकीभर तन्वी टॅबलेटची, तुम्ही असा काय वेगळा बदल करणार आहात? वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांची आयुर्वेदिक औषधं आहेत. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं होतं की आयुर्वेद मी लोकांच्या जीवनात आणेन. कारण लोकांना असं हवं आहे की आज आत्ता मला काही आजार झाला आहे, तर मला नुसतं माझ्या औषधाने इन्स्टंट गुण मिळाला पाहिजे. त्यासाठी कुठलंही रासायनिक औषध घ्यायला नाही लागलं पाहिजे. आणि व्हायचं कसं की अनेक आयुर्वेदिक कंपन्या होत्या, त्यांचे जेव्हा मी क्लिनिकला बघायचे तर ते आयुर्वेदाबरोबर कुठलं तरी केमिकल गोळीचं औषध पण देत होते. मग त्यावेळेला जर तो गुण आला तर तो परिपूर्ण सत्वानी किंवा वनौषधीने आला असं म्हणता येत नाही. आणि म्हणून मी त्यावरती संशोधन केलं आणि तन्वी सत्व ही संकल्पना तयार केली. कुठल्याही वनौषधीचं जे उपयुक्त अंग असतं ते घेऊन त्याच्यापासून बनवलेलं सत्व, त्याचे वेगवेगळे पाठ हे तयार केले. आणि त्यामुळे केसांसाठी आपलं केस धुण्यासाठी औषध आहे, त्याचबरोबरीने आपल्या केसांसाठी तेल आहे, केशबला तेल आहे, केस धुण्यासाठी तन्वी अँटी डॅन्ड्रफ फेअर वॉश लोशन आहे, किंवा त्वचेसाठी आपलं तन्वी स्किन क्रीम आहे. अतिशय सुंदर असं डे क्रीम किंवा मसाज क्रीम तयार केलं. ते आपला चेहरा धुवायला आपण बघतो की आपण वेगवेगळे केमिकल सोप्स वापरत असतो, लिक्विड सोप वापरत असतो. अशा वेळेला 100% नॅचरल हर्बल फेस वॉश मिळावा म्हणून आपण पपई जॉय लोशन आणि कुकुंबर जॉय लोशन तयार केला. अतिशय सुंदर असा गुण मिळाला. आज हजारो लोक ते वापरत आहेत, त्यांना उत्तम गुण मिळाला आणि ते म्हणतात की आता फक्त हर्बल आम्ही वापरतो, आम्हाला दुसऱ्या केमिकल गोष्टी वापरायची गरजच लागत नाही. आणि खरोखर मला सांगायला आनंद वाटतो की 30 वर्ष झाली. 30 वर्षापूर्वी
एकटीने सुरू केलेला हा उपक्रम आता त्या जोडीला माझ्या टीमच्या सोबत अनेक डॉक्टर्स जोडले गेले. जवळजवळ 125च्या वर आपली तन्वीची सेंटर्स तयार झाली आणि आता डॉक्टर मानसी आणि डॉक्टर रुचा, माझ्या दोघी मुली, दोन्ही जावई, डॉक्टर पुष्कराज धामणकर आणि प्रतीक पै. पुष्कराज हे क्लिनिक सांभाळतात, तर प्रतीक पै हे मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी घेतात. आणि त्यामुळे कुटुंब रंगलंय तन्वीत असं झालं. आणि ह्यामध्ये सुरुवातीला विरोध करणारे माझे पती श्रीयुत गिरीश मेहेंदळे मला ते सांगायचे की तू तन्वी करू नको, तू घरी बस, किंवा तुझ्या कुठल्याही अडचणी असतील तर त्या घराबाहेर. घरी तू सकाळ संध्याकाळ गरम जेवण बनवायचं, तन्वीच्या अडचणी मला सांगायच्या नाहीत. त्यावेळेला मला त्यांनी सपोर्ट नव्हता केला. पण नंतर ज्यावेळेला त्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीसचा त्रास झाला, त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं की तन्वीचं औषध घेऊन तर बघा, नाही उपयोग झाला तर तुम्ही दुसरं औषध वापरू शकता. त्यांनी वापरल्यावर मग त्यांना कळलं की हो, हे हिचं औषध खरंच चांगलं आहे. आणि त्यांना खरंच कित्येक वर्ष ते आज ते औषध घेत आहेत. त्यांना अतिशय उत्तम असा ह्या औषधांचा गुण आहे. आणि तेव्हा त्यांना कळलं की आपली जी पत्नी औषधं बनवते, आज जगाला त्याचा उपयोग होतो आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातनं येणारे पेशंट्सचे फोन येऊन स्वतः तपासून घेणारे पेशंट्स आपलं ठाणा आणि दादर, घंटाळी ठाणे आणि दादर प्लाझाच्या जवळ आर.के. वैद्य रोडला आपली प्रमुख क्लिनिक आहेत आणि तिथे रोज फ्री चेकअपची सुविधा असते. 30 वर्षापूर्वी मी स्वतः हे फ्री चेकअप द्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आज तागायत माझ्या मुलींनीसुद्धा हे व्रत सुरू ठेवलेलं आहे. हे आरोग्यसेवेचं व्रत आहे. ज्या वेळेला आपल्या औषधांनी पेशंट्सना अतिशय उत्तम गुण मिळतो, तो मिळणारा आनंद अमूल्य असतो. हॅरिसबर्गला राहणारे विद्याधर सहस्त्रबुद्धे दादरच्या क्लिनिकला आले होते आणि त्यांच्या हाताला इतका कंप होता की ते म्हणाले की मी अमेरिकेमध्ये अक्षरशः हँडिकॅप झालेलो आहे. अमेरिकेत इतक्या लोकांना पार्किन्सन्स आहे की त्यामुळे त्यांना दुसरं काहीही काम करता येत नाही, नुसतं घरात बसून राहायला लागतं, डिपेंडंट होतात. मला गाडी चालवता येत नाही, मला काहीच आनंद मिळत नाही. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की तुमच्या सगळ्या चालू औषधांच्या बरोबर तन्वीचा उपचार सुरू करा. हा उपचार सुरू केल्यानंतर असं समजू नका की पी हळद आणि हो गोरी, पण मला दर महिना 2 महिन्यांनी मला कळवत राहा काय फीडबॅक आहे. 2 ते 3 महिन्यांनी त्यांचा फोन आला की माझ्या आयुष्यातला हा चमत्कार आहे, माझ्या हाताचा कंप पूर्ण थांबला. आणि इथले डॉक्टर्ससुद्धा आश्चर्य व्यक्त करत आहेत, ज्यांनी मला सांगितलं होतं की तुझी स्टिरॉईडची ट्रीटमेंट जी चालू आहे ती कायम घ्यायची, ती घ्यायला लागेल आणि 1% कंप कमी होणार नाही. कारण आहे तो कंप आणखीन शरीरभर वाढू नये म्हणून हे औषध आहे. जो कंप आहे तो बरा होणार नाही. आता तो कंप बरा झाल्यावर इतकं त्यांना आश्चर्य वाटलं, त्यांनी फोन करून सांगितलं की मेधाताई, तुम्ही मला नवं जीवन दिलंत. आज मी गाडी चालवून आलो, आता मी 10-10 तास गाडी चालवू शकतो. आणि मला खूप सांगायला आनंद वाटतो की विद्याधर सहस्त्रबुद्धे यांना वृद्धापकाळामुळे त्यांचं 1-2 वर्षांपूर्वी निधन झालं, पण त्यांचा कंप परत आला नाही. त्यांची सगळी औषधं चालू होती, पण त्यामुळे त्यांचं जीवन सुसह्य झालं, जीवनात आनंद. असे कितीक पेशंट्सचे अनुभव आहेत, असंख्य. प्रदीप कर्णिक जे पुण्याला असतात, त्यांनी आपलं शतजीवंती आपली औषधं सुरू केली तन्वीची. हर्बल आहेत, नॅचरल आहेत. ते झपाटून गेल्यासारखं तन्वीचं औषध घ्यायला लागले. त्यांचा इतका अढळ विश्वास तन्वीवर की त्यांनी घेतल्यानंतर मला 2-3 महिन्यांनी त्यांनी कळवलं की माझं BP लो व्हायला लागलं आणि डॉक्टरनी माझ्या सगळ्या गोळ्या बंद केल्या. आता मी कुठलीही ॲलोपॅथीची गोळी घेत नाही, फक्त आपलं तन्वीचं औषध घेतो. आणि त्यानंतर ते म्हणाले की मला इतका आनंद झाला आहे, हळूहळू तन्वीचंही औषध आता मला कमी लागतं आहे, जास्त घ्यायला लागत नाही आहे. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की जरी हे तुमचं कंट्रोल झालं असलं तरीसुद्धा तुम्ही ते मॉनिटर करणं आणि ते मेंटेन करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपल्याला बरं झालं नाही तर ते मेंटेन आणि कंट्रोल झालं आहे की नाही हेही बघणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. अनेक पेशंट्स आहेत, एकांना सोरायसिसचा त्रास होता, अंगभर जखमा होत्या. अमेरिकेपासून सगळीकडे उपचार करून आले होते. डॉक्टरनी सांगितलं होतं की स्टिरॉइड्स घ्यायची, दुसरा काही पर्याय नाही, हे बरं होणार नाही. त्यावेळेला साडीसुद्धा त्या बाईंना नेसता येत नव्हती, मुलुंडच्या आहेत त्या. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला कसंही करून ह्याच्यात थोडा तरी आराम द्या. त्यांनी औषधाची आपली तन्वी हर्बल्सची ट्रीटमेंट सुरू केली. चुटकीभर गोळ्या, त्यामुळे घ्यायला सोप्या, मसुरे एवढ्या गोळ्या असतात. त्यांनी घेतल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी त्या मला म्हणाल्या की आता माझ्या जखमा भरून आल्या, मी आता साडी नेसू शकते, मला खाज येत नाही आणि अतिशय सुंदर असा गुण मला मिळाला. आणि हे ऐकल्यानंतर आनंदाश्रू डोळ्यात येणार नाहीत तर काय होईल. खरोखरच तन्वी ही आरोग्य जीवनदायिनी झाली आणि म्हणूनच घराघरामध्ये तन्वी शता जे बेस्ट टॉनिक आहे, निरोगी राहण्यासाठी रोज घ्या 2 तन्वी शता टॅब्लेट्स. एकत्र 2 घ्या किंवा 1 सकाळी 1 रात्री. हे आज घराघरात आचरणात आणलं जात आहे. त्यामुळे तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तिस्फूर्तीसाठी
सकाळी एक, रात्री एक किंवा सकाळी एकदाच 2 तन्वीशता घेऊन इतका उत्तम गुण मिळतोय की घराघरात प्रत्येकजण 2 तन्वीशता घेत आहे आणि आम्हाला असं सांगतात की आमची हेल्दी फॅमिली तन्वीशता फॅमिली. तन्वीशतावर कविता लिहून पाठवतात, ॲसिडिटीवर किती गुणकारी आहे, डोकं दुखलं की आम्ही 4 तन्वीशता कशा घेतो, पाळीचा त्रास झाला, पोट दुखलं की आम्ही 4 तन्वीशता घेतल्यावर कसा आराम मिळतो, झोप नाही लागली तर 1 तन्वीशता चघळून खातो, आम्हाला लगेच झोप लागते शांत, किंवा चिडचिड होत असेल तर तन्वीशता घेतलं की लगेच बरं वाटतं, अति घाम येत असेल तरीही तन्वीशतानी बरं वाटतं, जळजळ होत असेल, उन्हाळे लागले तन्वीशतानी बरं वाटतं. म्हणजे प्रत्येक आजारावर एक आपण आरोग्य टॉनिक म्हणतो तसं हे तन्वीशता काम करत असतं. आणि हे तन्वीशता हा आरोग्याचा पाया आहे. प्रत्येकाने घराघरात रोज तन्वीशता घेतल्या पाहिजेत तर आपला सुदृढ भारत घडणार आहे. तन्वीशतासारखीच आपली अनेक औषधं आपण निर्माण केली. वातशांती हे विविध वातविकारांवर, बॉडी पेन, गॅसेस आणि इतर तक्रारींवर औषध आपण काढलं. अतिशय सुंदर असा लोकांना गुण मिळाला. तन्वीशता वातशांती एक एक गोळी सकाळ संध्याकाळ घेतल्यावर आळस, सुस्ती, थकवा वाटायचा, डोकं जड व्हायचं, अंग जड व्हायचं, हलकं वाटायला लागलं, फ्रेश वाटतं, अंग दुखणं कमी झालं. हा जो अनुभव लोकांनी कळवला, केतकी तेल नियमित लोकांनी लावलं, हे सुंदर गुण मिळायला लागले. मुलांसाठी सुद्धा, मुलांच्या उत्तम वाढीसाठी, योग्य विकासासाठी अश्वयष्टी टॅब्लेट हे आपण सुरू केलं. हे चिमूटभर तन्वी टॅब्लेट आहे अश्वयष्टीची. ही घेतल्यानंतर मुलांमध्ये इतका छान फरक पडायला लागला, भूक चांगली लागायला लागली, ताकद वाढली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अश्वयष्टी टॅब्लेट हे एक बेस्ट चिल्ड्रन टॉनिक म्हणून आज घराघरातली मुलं घेत आहेत. अगदी यंगस्टर्ससुद्धा 17-18 वर्षापर्यंतचे तरुण अश्वयष्टी टॅब्लेट नियमाने घेत आहेत आणि त्याचे उत्तम गुण हे आम्हाला कळवत आहेत. सर्दी झाली तर संथकफ घ्यायचं, खोकला झाला तर तन्वी ज्येष्ठा घ्यायचं. ॲलर्जिक कफ खोकला होतो त्याच्यावर वातशांती, आणि म्हणून संथकफ, वातशांती, तन्वीशता, तन्वी ज्येष्ठा असं एकदा सकाळी घेतलं की आपण पूर्ण कफ वातपित्ताचं शमन करतो. उत्तम टॉनिकसारखा हा उपचार होतो आणि सारखं सारखं वरचेवर आपण आजारी पडत नाही. किती साधे सोपे असे हे उपचार हर्बल आहेत, नैसर्गिक आहेत, त्यामुळे घ्यायला सोपे. त्याच्याबरोबर वेगळं डाएट किंवा असं काही करायला लागत नाही. आणि आपण रोजची पोळी भाजी खातो तसं नैसर्गिक असल्यामुळे FDA अप्रूव्ड चिमूटभर तन्वी सत्व टॅब्लेट्स या आज घराघरात पोचल्या. तन्वी सत्वाच्या विविध गोळ्या आहेत. त्याच्यामध्ये तन्वी ओजसा टॅब्लेट हे एक स्टुडंट्स टॉनिक म्हणून घराघरात वापरलं जातं. मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो, त्यांना एका जागी बसायचं नसतं, तर ह्या स्टुडंट्स टॉनिकनी अभ्यासाची गोडी लागावी म्हणून त्यांना त्याचा फायदा होतो. अगदी महिलासुद्धा म्हणतात, दिवसभर आमची तारेवरची कसरत असते, झोपताना आम्ही एक तन्वी ओजसा घेतो, शांत झोपही लागते आणि दिवसभर आम्ही फ्रेश राहतो. असं प्रत्येक औषधाचं आपण 38 औषधं आहेत, जितकं सांगू तितकं थोडं आहे. शतजीवंती तर अतिशय सुंदर असं टॉनिक आहे. हा टॉनिक तर आहेच, पण आपण 100 वर्ष निरोगी राहावं यासाठी हेल्थ बॅलन्स, जसं आपण बँक बॅलन्स तयार करतो तसा हेल्थ बॅलन्सही हवा. आणि त्यासाठी शतजीवंती जर अर्धी गोळी आपण नियमित घेतली 40 नंतर तर आपण निरोगी राहावं, आपल्या शरीराचं रक्ताभिसरण नीट राहावं, याचे टॉनिक, यासाठी एक टॉनिक म्हणून अतिशय सुंदर असा ह्याचा उपयोग होतो. आणि हे सगळे उपचार कसे घ्यायचे हे जाणून घेण्यासाठी आपण तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये फ्री हेल्थ चेकअपची सुविधा सुरू केली. ही 30 वर्ष जी सुविधा आपण देतोय, आता त्यांची मुलं, नातवंड ह्यांना घेऊन जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा ती मुलं सांगतात की लहानपणी आमची आई आम्हाला ह्या गोळ्या द्यायची, आता आम्ही आमच्या मुलांना देतोय. आणि हे सांगताना त्यांच्या डोळ्यात तन्वीविषयी असलेलं प्रेम, विश्वास हा जो दिसतो तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. अगदी प्रत्येक आजारावर, म्हणजे अगदी डायलिसिसच्या कंप्लेंट्स असणारे पेशंट असतील, कितीतरी विविध प्रकारच्या तक्रारी घेऊन येतात, आय प्रेशर वाढलेलं असतं, इन्फर्टिलिटीचा त्रास असतो, तर प्रत्येक आजारावर ज्यावेळेला आपण तन्वीचं कॉम्बिनेशन देतो, त्याचा गुण दिसतो, तेव्हा लोकांच्या लक्षात तन्वी सत्वाची शक्ती काय आहे, ही हरित शक्ती काय असते हे त्यांच्या लक्षात येतं. हा तन्वी प्रकल्प सुरू केल्यानंतर अनेक अडचणींना तोंड देत देत मी पुढे आले. सुरुवातीला मला एक्साईजची अडचण आली होती. त्यावेळेला आम्ही औषधं जी बनवली त्यामध्ये डॅन्ड्रफ एंड, पिंपल टोन अशी अनेक औषधं होती. आणि त्यावेळेला मला त्यांनी असं सांगितलं की ही जी औषधं आहेत ही तर कॉस्मेटिक आहेत, याला तुम्हाला 40% ड्युटी भरायला लागेल, औषधाला 16% ड्युटी असते. तर त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की ही औषधं आहेत, कोंडा ज्याला झाला आहे तोच फक्त हे औषध वापरणार आहे, ते काही लिपस्टिक नाही आहे की एक सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरायला. पण आमचं कोणीच ऐकेना. डायरेक्टरेट ऑफ आयुर्वेदापासून सगळ्यांनी आम्हाला तिथे ॲफिडेविट दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की हे तुमचं औषध आहे, पण तरीही
मला त्याच्यावर 40% ड्युटी भरायला लागत होती. आणि त्यावेळेला गंमत म्हणजे बाजारात अशी क्रीम्स होती जी चेहऱ्याला लावायची आणि त्याला मात्र 16% ड्युटी आयुर्वेदिक औषध म्हणून लागत होती. तेव्हा मला असं वाटायचं की आपल्या भारतामध्ये हा भेदभाव का, सगळ्यांना समान न्याय का नाही. पण त्याच्यानंतर GST आला आणि मग ही समानता आली आणि माझ्यावर झालेला अन्याय हा आपोआप दूर झाला. अनेक अडचणींना मी तोंड दिलं. त्यावेळेला मला असं वाटलं होतं की ही आपली जी औषधं आहेत ती आपल्याला बंद करावी लागतील, कारण एवढी त्याच्यावर ड्युटी लागणार आहे. पण माझ्या पेशंट्सनी आम्हाला सांगितलं की आम्हाला त्याचा गुण आहे, थोडंसं औषध महाग झालं तरी चालेल. आता आपण साधारण बाजारात जी औषधं बघतो ती पावडरीची असतात. 100 किलोतनं 100 किलो तयार होतात, त्यामुळे ती स्वस्त असतात. आपलं 100 किलोतनं 5 ते 10 किलो औषध तयार होतं, कॉन्सन्ट्रेटेड असतं, ते थोडं महाग असतं. पण तरीसुद्धा अगदी साधी व्यक्तीसुद्धा आली तरी ती म्हणते मला हे औषध महाग वाटत नाही, कारण ती साध्या वनौषधी पावडरीच्या गोळ्यांपेक्षा 10 पट अधिक आणि जलद गुण देतं. आणि हे तन्वी प्रकल्पाचं यश आहे की अगदी लहानातल्या लहान, अगदी गरीब व्यक्तीपासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण तन्वीचं औषध घेत आहे. आज तन्वी शता अगदी सेलिब्रिटी मंत्र्यांपासून अनेक जण रोज घेतात. आवर्जून मला भेटल्यावर सांगतात की आम्ही रोज तन्वी शता घेतो आणि म्हणून आम्ही फिट आहोत. हे ऐकल्यावर खूप बरं वाटतं. तन्वीच जेव्हा मी उपक्रम सुरू केला त्याच्या आधी मी छंद वर्ग घ्यायचे. मुलांसाठी सुट्टीत 1 महिना वेगवेगळे विषय त्यांना शिकवायचे. 2 तास दुपारचे जे असतात, मुलं झोपत नाहीत, खेळत बसतात. 100 मुलांना घेऊन मी अनेक वर्ष हा उपक्रम केला. त्याच्यानंतर इतका सुंदर तो उपक्रम झाला की आज ती मुलं मोठी झाली, जगभरात सगळीकडे आहेत आणि ते म्हणतात मेधाताई तुम्ही आम्हाला जे विविधांगी शिक्षण दिलं त्याचा आज आम्हाला फायदा होतो आहे. त्याच्यानंतर मी आनंद विश्व गुरुकुल ही आताची जी शाळा आहे ती शाळा मी सुरू केली. त्यावेळेला माझी एक मैत्रीण आहे, तिची शाळा होती. तिला काही आरोग्य समस्येमुळे ती शाळा पुढे चालवणं शक्य नव्हतं आणि मला ह्या छंद शाळेचं रूपांतर गुरुकुलमध्ये करायचं होतं. शाळेतच जेवण, शाळेतच आपलं SSC बोर्डाचं शिक्षण, आता तिथे CBSE पण आम्ही देतो आहे आणि त्याचबरोबरीने शाळेतच जेवण, गरम ताजं सकस जेवण आणि सगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज म्हणजे अगदी जुडो कराटे असेल, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असेल, जॅपनीज लँग्वेज असेल, वेगवेगळ्या भाषा, हे सगळं तिथेच अंडर वन रूफ त्या शाळेत आम्ही शिकवतो. त्यामुळे पालकांच्या स्वप्नातली शाळा असंच ह्याला म्हणता येईल. ही शाळा मी सुरू केली आणि इतका सुंदर त्याला रिस्पॉन्स मिळाला की सगळे म्हणाले की आमचं बालपणी जे स्वप्न होतं की अशी आम्हाला शाळा हवी तसं हे झालं आहे. मुलं घरी जाऊन आईला सांगायची की अगं आई रविवारी सुट्टी का असते, बाई किती छान गरम गरम भाजी आम्हाला देतात, मग आम्हाला इथे घरी तशी ती नाही चव मिळत, आम्हाला शाळा हवी रविवारीसुद्धा. इतकं प्रेम शाळेविषयी आम्ही निर्माण केलं. त्यावेळेला शाळेला इमारत नव्हती. कितीतरी कष्ट केले मी, अक्षरशः पिंजून काढलं ठाणं, पण मला कुठेही शाळेसाठी प्लॉट मिळत नव्हता. इतके काही ठिकाणी पैसे गुंतवले पण त्यांनी आम्हाला पैसे परत केले, काहींनी आमचे बुडवले. असं करत करत माझं शाळेचं स्वप्न आता पूर्ण होणार की नाही असं वाटत होतं. त्यावेळेला आपल्या शाळेतल्या अनेकांनी माझ्या मिस्टरांना जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुमची पत्नी आज आमच्या मुलांना घडवतीये, तुम्हाला कळत नसेल कदाचित की केवढं मोठं काम आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना मदत करा. शाळेची इमारत होण्यासाठी तुम्ही कुठेतरी त्यांच्यासाठी उभे राहा. शेवटी मला माझे मिस्टर म्हणाले की चल तुला शिंदे साहेबांकडे घेऊन जातो. रात्री 2 वाजता आम्ही शिंदे साहेबांकडे टेंबी नाक्याला गेलो. तिथे 2 वाजता आम्ही दोघं त्यांना भेटलो आणि त्यांना ही समस्या सांगितली की अभिनव अशी गुरुकुल शाळा आहे, उषा मेहेंदळे विद्यालय हे त्याचं नाव आहे. ही शाळा तिला इमारत नाही म्हणून जर ती बंद झाली तर मला खूप दुःख होईल. त्याच्या आधी मी माझ्या मिस्टरांना असं म्हटलं होतं की मी महानगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसते, मला कुठेतरी प्लॉट द्या नाही तर मी मरून जाते. कारण मी जर ठरवलं आहे की मी चांगलं काम करणार आहे, मी शब्द दिला आहे पालकांना आणि मी जर तो पूर्ण करू शकत नाही आहे तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे. त्यावेळेला मग शेवटी कंटाळून ते मला तिथे घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की माझी पत्नी हे सगळे उद्योग करते, लष्करच्या भाकऱ्या भाजते, तिला तुम्ही काही मदत करू शकाल तर बघा. तेव्हा ते म्हणाले की वहिनी तुम्ही इतकं चांगलं काम करताय, ही शाळा बंद नाही झाली पाहिजे, आपण मिळून ती एकत्र पुढे चालू. रात्री 2 वाजता त्यांनी ढवळ सरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं सर आपल्याला शाळा सुरू करायची. सर म्हणाले आत्ता रात्री 2 वाजता? तेव्हा त्यांनी सांगितलं आत्ता 2 वाजता नाही, उद्या सकाळी मेहेंदळे मॅडमना जाऊन भेटा, त्या सांगतील मग पुढचं काम सुरू करा. त्यानंतर आज जी शाळेची भरभराट झाली, माझ्या सासूबाईंचं नाव मी त्याला दिलं होतं उषा मेहेंदळे विद्यालय, पण तितकेच दिघे साहेब हे आमचं दैवत, त्यामुळे त्यांच्या नावाने आनंद विश्व गुरुकुल असं त्याचं नामकरण आम्ही केलं आणि आता ही शाळा हे ठाण्याचं भूषण बनलेली आहे. एवढंच नव्हे तर तिथे शाळा आहेच, CBSE पण आहे, SSC पण आहे आणि ज्युनियर सिनियर कॉलेज, त्याचबरोबरीने जर्नलिझमचा कोर्स असतो, नर्सिंग कॉलेज आहे,
कितीतरी ॲक्टिव्हिटीज आज शाळेमध्ये होतात आणि आज ठाण्याचं भूषण अशी ही शाळा झालेली आहे. त्याचबरोबरीने मी सिनेमा काढले. सुरुवात अशी झाली की मला आयुर्वेदावर सिनेमा काढायचा होता, आयुष्मान भव, आणि त्याची सगळी तयारी मी केली होती. त्यावेळेला विजू माने हे दिग्दर्शक मला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी मला असं म्हटलं की मॅडम, सगळेजण म्हणतात की तुझं काम खूप छान आहे, तुला चांगली संधी मिळायला हवी, पण संधी कोणीच देत नाही. तर मी त्याला म्हटलं, मी तुला संधी देते, मला ही फिल्म करायची आहे, तर मी तुला ती संधी देते. त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट ऐकवली, अगदी छान गोष्ट होती की ती मुलगी आहे आणि तिला आज जे ती जगते जीवन ते रात्री विसरते, दुसऱ्या दिवशी उठल्यावर तिच्या लक्षात राहत नाही. तो एकच दिवस, ज्या दिवशी ती झाडावरनं पडते, तो एकच दिवस त्याच्या आधीचं आयुष्य ती तोच दिवस परत परत जगत असते. गोजिरी. ती गोष्ट ऐकल्यावर माझे मिस्टर म्हणाले, तुला सिनेमा करायचा आहे ना, मग माझी आवड आहे ही गोष्ट, तू पहिला हा सिनेमा कर, मग तुझा बनव. त्यामुळे गोजिरी निर्माण झाला. गोजिरी सिनेमा आम्ही सिंधुदुर्गमध्ये जाऊन जामसंड्याला त्याचं शूटिंग केलं आणि त्यावेळेला माझ्या मिस्टरनी सांगितलं होतं की मी काय तिथे येणार नाही शूटिंग बघायला, आणि आमचा सगळा ताफा घेऊन आम्ही तिथे गेलो होतो. मी, माझ्या मुली, आताच्या डॉक्टर मानसी आणि डॉक्टर रुचा, आम्ही सगळे तिथे राहिलो होतो. जाऊन 20-25 दिवस तिथे आम्ही होतो आणि त्यावेळेला अतिशय सुंदर असं शूटिंग झालं. गोजिरीचा रोल मधुरा वेलणकरने केला, स्पीकरची भूमिका सुनील बर्वेने केली आणि अतिशय सुंदर असा हा सिनेमा होता. मिलिंद इंगळेचं संगीत होतं, त्याच्या गाण्यांनासुद्धा झीचे अवॉर्ड मिळाले आणि त्या उत्तम संगीतासाठी. आणि त्याचबरोबर त्यामध्ये अरुण नलावडे, अभिजित चव्हाण, कितीतरी दिग्गज कलाकारांनी त्यात कामं केली. अतिशय सुंदर असा हा अनुभव होता माझ्यासाठी गोजिरीचा. आणि ज्या वेळेला गोजिरी सिनेमा रिलीज झाला तेव्हा लोकांनी भरभरून प्रेम दिलं या सिनेमाला. आणि विजू मानेनी तर मला सांगितलं की मॅडम, तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली आणि खरोखरच आज आता विजू माने हा एक प्रथितयश दिग्दर्शक म्हणून समाजापुढे आला. शेवटी हिऱ्याला पैलू पाडावे लागतात, त्याच्यामध्ये गुण होते, फक्त त्याला संधी देण्याची गरज होती. आणि खूप त्यांनी मोठं व्हावं, अधिक नाव कमवावं, यश मिळवावं, हीच माझी इच्छा आहे. त्याबरोबरीनेच त्याच्यानंतर आयुष्मान भव ही सुद्धा मी टेलिफिल्म पूर्ण केली. त्यावेळेला आम्ही गोजिरी व्यक्तिमत्व स्पर्धा घेतली होती. लोकसत्ता आणि आम्ही एकत्र अशी ती स्पर्धा घेतली होती. 5,000 महिलांनी त्याच्यात भाग घेतला, मुली आणि महिलांनी. आणि त्यामध्ये अगदी 18 वर्षाच्या मुलीपासून ते 70च्या आजीनी लावणी केली. 5,000मधनं एंट्रीजमधनं शेवटच्या 50 निवडल्या, त्यांची स्पर्धा घेतली आणि ज्या विजेत्या होत्या त्यांना आम्ही आमच्या ह्या आयुष्मान भवमध्ये, मग पूर्वी भावे असेल, शीतल शेट असेल, यांना आम्ही संधी दिली. त्याचबरोबर आज अगदी टी व्ही क्षेत्रातल्या अनेक प्रथितयश कलाकार म्हणजे श्रेया बुगडे असेल, अनेक जणी आज आपल्याला दिसतात, त्यांनी त्यावेळेला या स्पर्धेत भाग घेतला होता. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सहभाग घेणं कुठल्याही स्पर्धेत हे जास्त महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला त्यावेळेला बक्षीस मिळतंच असं नाही, पण तो विजेताच असतो, त्याला पुढे संधी मिळते आणि तो आपलं कर्तृत्व दाखवून खूप मोठी झेप घेत असतो. या वेगवेगळ्या स्पर्धा या करत असताना अनेक वेगवेगळे अनुभव आले. त्यानंतर मी वागळे इस्टेटमध्ये एक फॅक्टरी विकत घेतली. ती फॅक्टरी अशासाठी घेतली की मला माझं उत्पादन ठाण्यामध्ये करता यावं. डोंबिवलीतली फॅक्टरीमध्ये तर माझं उत्पादन सुरू आहे, पण ते इथेसुद्धा करता यावं यासाठी फॅक्टरी विकत घेतली. हायकोर्टाकडनं ऑप्शनमधनं ही फॅक्टरी मी विकत घेतली आणि आता तिथे आपलं काम चालू करायचं म्हणून त्याचं रिनोव्हेशन केलं फॅक्टरीचं आणि तिथे मशिनरीची ऑर्डर केली. आता फक्त जायचं, NOC घ्यायची MIDCतनं आणि काम चालू करायचं. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली. 5 ते 7 वर्ष मला NOC मिळाली नाही. मी रोज जायचे, हेलपाटे घालायचे की काय प्रॉब्लेम आहे, मला NOC का नाही देतात. काही वर्षांनी त्यांनी सांगितलं, आज हा पेपर आणा, उद्या तो पेपर आणा. नंतर त्यांनी असं सांगितलं की तुमचे पेपर्स आता मिळालेत, पण तुम्ही जी प्रॉपर्टी घेतलीत विकत ऑप्शनमध्ये, तर ती हायकोर्टाकडनं घेतलीत आणि त्याला आमची MIDCची परवानगीच घेतली नाही बँकेने ऑप्शनला जाताना. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की बँक काय, MIDC काय किंवा हायकोर्ट काय, ह्या गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहेत, ते जे काही तुमचे इश्यूज आहेत ते तुम्ही बघा, पण मला NOC द्यायचं काम करा. मग त्यांनी असं सांगितलं की नाही, मग आता तुम्हाला कमर्शियल रेटप्रमाणे 10% जी काही तुमची म्हणजे काय आणखीन त्याच्यावर मला अजून काही लाख रुपये भरायला लागले असते. तेवढे माझ्याकडे पैसेसुद्धा नव्हते. मी म्हटलं असं मला शक्यच नाही आहे करणं. मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे एवढे तुम्हाला भरायला लागतील. त्याच्यासाठी परत दिल्लीपर्यंत पायपीट केली, मला कुठेही न्याय मिळत नव्हता. तेव्हा माझे गुरु कॅमलिनचे सुभाष दांडेकर सर यांनी मला मदत केली. त्यांनी सांगितलं की अगं मेधा, तू न्यायाने घेतलेला आहेस, तुला ह्याच्यामध्ये न्याय मिळायला पाहिजे. त्यांनी मदत केली, वरपर्यंत कसं जायचं तो मार्ग दाखवला आणि त्यामुळे दांडेकर सरांच्या प्रयत्नांनी 10,000 रुपये ट्रान्सफर फी भरून माझं काम झालं, जिथे मला लाखोंची ट्रान्सफर फी भरायला लागली असती.
न्याय मिळतो त्याला वेळ लागतो. आणि तसंच मला खरोखरच सांगायला आनंद वाटतो की इतक्या अडचणी जरी आल्या, मला घरातसुद्धा माझे मिस्टर म्हणायचे की तन्वी बंद कर, तुला एवढ्या अडचणी येतात, मग तुला काय गरज आहे एवढं सगळं करायची. पण तरीसुद्धा ध्यासाने मी केलं, कारण प्रत्येक आजारावर तन्वी सत्वापासून उत्तम गुण मिळावा हा माझा ध्यास होता. आणि खरोखरच 38 औषधं जी मी काढली, त्या औषधातनं वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तयार केली. मग सर्दी खोकला असेल, प्रत्येक आजारावर ते कसं कॉम्बिनेशन घ्यायचं त्याचे कोर्स तयार केले. आणि ते कोर्स इतके लोकांना उत्तम गुणकारी ठरले की अगदी आता घरातसुद्धा लहान मूल आजारी असेल तर आजीला सांगतं, अगं आजी खोकला झाला आहे, तन्वी ज्येष्ठा दे ना मला. म्हणजे तन्वी ज्येष्ठा खोकल्यावर आहे हे त्या मुलालासुद्धा चांगलं कळलं आहे. ते हर्बल आहे, त्यामुळे कितीही वेळा घेता येतं. सर्दी कफ खोकला झाला तर संथ कफ सर्दीवर, तन्वी ज्येष्ठा खोकल्यावर. पण तेच तन्वी ज्येष्ठा हे उष्णतेवर काम करतं. उचकी लागली, पायल्सचा त्रास असेल त्याच्यावरसुद्धा काम करतं. माउथ अल्सर्स आले त्याच्यावरसुद्धा काम करतं. म्हणजे एकच औषध अनेक गोष्टींसाठी काम करत असतं. आणि हे आम्हाला क्लिनिकमध्ये पेशंट्सना समजावून सांगता येतं. त्याचबरोबर मासानुमासिक परिचर्या, पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत गर्भवती स्त्रीने काय आहार विहार घ्यायचा, काय नैसर्गिक औषध घ्यायचं ज्यामुळे तेजपुंज अपत्यप्राप्ती होईल, ही सगळी माहिती आपण छोटी तन्वी पुस्तिका तयार केली. आणि ही फ्री पुस्तिका मोबाईलवर आपण पेशंट्सना पाठवतो, ज्यामुळे ते वाचून त्यांना कसा आहार विहार आणि उपचार घ्यायचा याची माहिती मिळते. आपल्या तन्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने हे सगळे उपचार त्या घेत असतात आणि त्यामुळे त्यांना अतिशय उत्तम असा गुण मिळतो. आता तन्वीचे हर्बलची क्लिनिक्स तर आहेतच. ठाण्यात आणि मुंबईत जरी प्रमुख क्लिनिक असलं, ठाणे आणि दादर इथे, तरी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुणे, नाशिक, कोल्हापूर, चिपळूण सगळ्या ठिकाणी आपली क्लिनिक्स आहेत. फ्री चेकअप कॅम्प तिथे महिन्यातनं एकदा होतो. घंटाळी, ठाणे आणि दादरला मात्र रोज फ्री चेकअप असतं. पण त्याबरोबरीनेच आपण फ्री चेकअप हे व्हॉट्सअप सल्ल्यावरसुद्धा द्यायला सुरुवात केली. आणि अगदी ऑनलाईन फोनवरनं आणि व्हिडिओ कॉलवरनं सुद्धा आपलं कन्सल्टेशन असतं. त्यामुळे बाहेरगावचे जगभरातले पेशंट आपल्याला जोडलेले आहेत. जगभरातनं जेव्हा ते सुट्टीत इथे येतात तेव्हा वर्षभराचं औषध घेऊन जातात. परत पुढच्या वर्षी आले की आम्हाला दाखवतात आणि ते सांगतात की आम्हाला तिथलं वर्षभर दुसरं कुठलं औषधच घ्यायला लागलं नाही. आणि हे आपल्या तन्वीचं खरं यश आहे. आणि त्यामुळे माझ्या मुलींना पण मी हेच सांगितलं की मी फ्री चेकअप दिलं, तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही चालू ठेवा. पण त्यांनी असं सांगितलं की आई, हा तुझा आरोग्याचा वसा आहे, तो आम्ही पुढे चालू ठेवणार. आम्हीसुद्धा फ्री चेकअपच देणार. आम्हाला पेशंटचा उत्तम गुण हीच आमची संपत्ती आहे. आणि ती त्यांनी कमावली. आणि कधीही कुठलंही खोटं काम करायचं नाही, सत्याने वागायचं, हे पहिल्यापासून तत्त्व असल्यामुळे मनात कधी भीती वाटली नाही, शांत झोप लागली. आणि फक्त पेशंटना गुण मिळावा ह्या ध्येयाने औषधं बनवली. त्यामुळे काय झालं की जसं आई घरामध्ये अगदी आपल्या मुलाला प्रेमाने जेवू घालते, आपलं प्रेम त्यात ओतते, तसं तन्वी औषधात आमचं प्रेम श्रद्धा असल्यामुळे त्याचा गुण पेशंट्सना अधिकच जाणवायला लागला. आणि हे तन्वी आज जगभरात पोचलं. म्हणूनच तुमच्यापर्यंत तन्वीची कहाणी मी पोचवली. अशी आशा करते की तुम्हाला आवडली असेल. धन्यवाद.